नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 22 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स and we are discussing the previous year questions. Both the numericals that we are going to discussing, the question number first and the second, okay, are on the both and the same concept. जो काही concept आहे या दोन्ही न्यूमरिकलचा सेम आहे. And the first numerical is from the medical AIPMT 2014 and the second one is from the महाराष्ट्र CET 2015. दोन्ही बघा, म्हणजे महाराष्ट्र CET 2015ला आलेला क्वेश्चन AIPMT 2014ला आलेला क्वेश्चनपेक्षाही थोडा ॲडव्हान्स आहे. हे तुम्हाला 2 मिनिटात क्लिअर करून देतो. ठीक आहे, बघा कसा ॲडव्हान्स आहे. थीम दोन्ही क्वेश्चनची एकच आहे. ओके, सो वी विल फर्स्टली मूव टू द सोल्युशन नंबर फर्स्ट वन. बघा, सर्वप्रथम आपण जो काही क्वेश्चन दिलेला आहे तो आपण वाचून घेऊया. A certain number of spherical drops, okay, certain number of n number of spherical drops, you can say that, okay, of a liquid of a radius smaller. ठीक आहे, म्हणजे काही समजा 100 लिक्विड ड्रॉप्स आहे, प्रत्येक आणि आयडेंटिकल्स आहे आणि प्रत्येक लिक्विड ड्रॉपचा रेडियस किती आहे, स्मॉलर. ठीक आहे, कोएल्स म्हणजे काय, मर्ज झाले, एकत्र आले. समजा 100 ड्रॉप एकत्र आले तर त्याला आपण त्या प्रोसिजरला म्हणतो कोएल्स, otherwise simple merge. Okay, they get merged to form a single drop of a radius r. एकदम सिंपल आहे. ठीक आहे, असे समजा छोटे समजा स्पेरिकल बॉल्स होते, ड्रॉप्स होते. ठीक आहे, हे सगळे मर्ज झाले, गेट मर्ज टू फॉर्म अ सिंगल ड्रॉप हॅव्हिंग अ रेडियस कॅपिटल आर. ओके, अँड दीज स्मॉल आयडेंटिकल स्पेरिकल ड्रॉप्स हॅव्हिंग अ रेडियस स्मॉल आर. दॅट्स इट. ओके, फक्त हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, अँड अ व्हॉल्यूम व्ही. हा जो काही बिग स्पेरिकल ड्रॉप फॉर्म झाला ज्याची रेडियस कॅपिटल आर आहे, ज्याचं व्हॉल्यूम किती आहे, व्ही. फुल स्टॉप. इफ टी इज द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड देन व्हॉट. ओके, बघा देन नंतर बघा त्यांनी सरळ ऑप्शन दिलेला आहे. एनर्जी रिलीज झाली, एनर्जी ॲब्झॉर्ब झाली, एनर्जी रिलीज झाली. फोर्थ ऑप्शन, एनर्जी इज नायदर रिलीज नॉर ऑब्झॉर्ब. ओके, सर्वप्रथम तर एक गोष्ट आपल्या डोक्यातून क्लिअर झाली पाहिजे, एनर्जी रिलीज झाली का एनर्जी ॲब्झॉर्ब झाली. एकदम सिंपल आहे. एनर्जी रिलीज होणे म्हणजे काय, एनर्जी कमी होणे. एनर्जी रिलीज होणे म्हणजे काय, म्हणजे समजा माझ्याकडे 100 जूल एनर्जी आहे, मी धावलो, माझी एनर्जी कमी झाली, रिलीज केली. धावल्यामुळे मी वर्क डन केलं, त्याच्यामुळे 100 जूल माझ्याकडे जी होती त्याच्यातली मी 80 जूल एनर्जी खर्च केली, रिलीज झाली, कमी झाली. 100 होती ते 20च उरली. ॲब्झॉर्ब म्हणजे काय, मी होतो, माझ्याकडे 100 जूल ऑलरेडी एनर्जी होती, मी जेवण केलं, एनर्जी ॲब्झॉर्ब केली, 100चे 150 झाले, म्हणजे 50 एनर्जी मी काय केली, ॲब्झॉर्ब केली. ठीक आहे, आता बघा इथं काय म्हटलं, छोटे जे काही स्पेरिकल ड्रॉप्स होते यांनी एक बिग स्पेरिकल ड्रॉप फॉर्म केला. बघा, सरफेसच्या कॉन्सेप्टवरून, सरफेस एनर्जीच्या कॉन्सेप्टवरून हा कॉन्सेप्ट सॉल्व्ह होतो इझिली. बघा, जेव्हा छोटे तुमच्याकडे स्पेरिकल ड्रॉप्स होते आणि एक मोठा स्पेरिकल ड्रॉप झाला तर सरफेस कोणाचा जास्त राहणार, छोट्या स्पेरिकल ड्रॉपचा काही याचा, छोट्या इंडिव्हिज्युअल स्पेरिकल ड्रॉप्स आहे आणि प्रत्येकाची सरफेस आहे, मग टोटल सरफेस यांचा कसा झाला, जास्त ॲज कम्पेअर टू द बिग वन. देअरफॉर ज्यांचा सरफेस जास्त त्यांची सरफेस एनर्जी जास्त, ज्यांचा सरफेस कमी त्यांची सरफेस एनर्जी कमी. ओके, म्हणजे बघा इकडं सरफेस जास्त आहे, इकडं सरफेस कमी आहे, म्हणजे इकडं सरफेस एनर्जी जास्त, इकडं सरफेस एनर्जी कमी, म्हणजे एनर्जी काय झाली मग, रिलीज्ड. ही खूप महत्त्वाचं आहे, एनर्जी काय झाली, रिलीज्ड. यांची समजा 100 जूल होती तर सरफेस कमी झाल्यानंतर समजा मे बी 70-80 जूल झाला, 30 एनर्जी काय केली, लॉस केली, रिलीज केली. ओके, दे यूज द वर्ड रिलीज अँड वी आर युझिंग द लॉस. इट इज द सेम थिंग. येतं लक्षात, रिलीज म्हणा, लॉस म्हणा, येतं लक्षात. मग रिलीजवाले ऑप्शन्स बघा, हा ॲब्झॉर्बवाला ऑप्शन कॅन्सल झाला, चौथा ऑप्शन कॅन्सल झाला, 2च ऑप्शन आहे रिलीज. आणि तुम्ही जर ऑप्शन्समध्ये बघितलं तर बघा, V is volume, T is surface tension, small r is nothing but the radius of the small individual one and capital R is nothing but the radius of the big one. येतं लक्षात, या गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला. चला आता बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, एनर्जी इक्वल्स टू एरिया इंटू सरफेस टेन्शन. ठीक आहे, देअरफॉर रिलीज्ड एनर्जी, बघा हा जो काही ई मी इथे यूज करता, दिस ई रिप्रेझेंट हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज. ओके, देअरफॉर रिलीज इंटू T into change in area. T is nothing but the surface tension and A is nothing but the area. Okay, change in area याच्यासाठी लिहित आहे बघा, हा झाला इनिशियल एरिया यांचा, हा झाला फायनल एरिया. therefore energy is equals to T into, आता बघा इनिशियल एरिया मायनस फायनल एरिया. ओके, आता बघा चेंज इन एरिया इथे दोन्ही प्रकारे घेऊ शकतो,
फायनल मायनस इनिशियल घेऊ शकतो, इनिशियल मायनस फायनल घेऊ शकतो. मी का बरं इनिशियल जास्त घेतला, कारण की इनिशियलची सरफेस एनर्जी कशी आहे जास्त आणि फायनलची सरफेस एनर्जी कशी आहे कमी. येतं लक्षात. त्याच्यामुळे मी समजा जर फायनल घेतला असतं, फायनल कमी म्हणजे निगेटिव्ह आलं असतं, एनर्जी कसं आलं असतं निगेटिव्ह एनर्जी राहते का नाही राहत. येतं लक्षात. म्हणून ए इनिशियल मला पहिला ठेवावा लागला. का बरं ठेवता समजत आहे ना, कारण की सरफेस एनर्जी ऑफ इनिशियल कंडिशन इज ग्रेटर if we compare with the final condition. Okay, in the initially there are the certain numbers of spherical drops, okay, having a big, or I can say if you compare with the big single drop, okay, these one have the larger surface area. इथं लक्षात. चला काही हरकत नाही, ठीक आहे. इथपर्यंत काही हरकत नाही, आपला फॉर्म्युला क्रिएट झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू टी इज नथिंग बट द सरफेस टेन्शन, आणि सरफेस टेन्शन आपल्याला हवा, ठीक आहे. त्याच्यानंतर राहिला एरिया. स्पेरिकल ड्रॉप आहे, स्पेरिकल ड्रॉपचा एरिया काय 4πr², ठीक आहे. 4π, ओके. यांचा एरिया किती, रेडियस किती आहे आरचा स्क्वेअर. पण असे किती ड्रॉप्स आहे सर्टन नंबर, ओके. वी कन्सिडर n ड्रॉप्स, ओके. देअरफॉर इथं लिहितो मी n. याच्या लक्षात. हा एक इंडिव्हिज्युअल स्पेरिकल ड्रॉपचा झाला. n म्हणजे काय सर्टन नंबर ऑफ ड्रॉप्स, ओके. दिस कंबाइन्स the area for all these certain drops. Clear? Okay, 4πr² and minus of, ठीक आहे. फायनलचा एरिया किती राहणार आहे 4π, एकच आहे, आणि ज्याची रेडियस किती आहे आरचा स्क्वेअर. हे झालं लक्षात. बघा एनर्जी फाइंड आउट करताना टी तर आला, आपल्याला व्हॉल्यूम आणि स्मॉल आर आणि कॅपिटल आर मध्ये ही पूर्ण कन्वर्ट करायचं आहे. व्ही म्हणजे काय व्हॉल्यूम. याचा अर्थ काय, आपल्याला इथं कशाची ॲडजस्टमेंट करायची आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय राहतो 4/3. स्पिअरसाठी व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला राहतो 4/3. म्हणजे आपल्याला 3 ॲडजस्ट करायचं आहे, ओके. आणि इथं आर आहे, आपल्याला आर पण ॲडजस्ट करायचं आहे, ठीक आहे. बघा आता टी बघा 4/3 3 ॲडजस्ट केला म्हणजे 3 मल्टिप्लाय केला 4π, ओके. r³ पाहिजे, त्याच्यामुळे एक आर इकडे घेतो आणि एक आरचा इथं क्यूब करतो. बघा इथं r² होता, आरनी मल्टिप्लाय केला तर क्यूब झाला, पण मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड करायला लागला, ठीक आहे. इथं 3 पण ॲडजस्ट केला, ठीक आहे. इंटू काय राहिला आपल्याकडं n मायनस इथे सम करायचं 4/3 3π कॅपिटल r³ डिवायडेड बाय r. इथं लक्षात. इथपर्यंत तुम्हाला कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम असायला नको. चला काही हरकत नाही. आता काय करूया आपण, बघा आता देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू बघा टी टाइम्स, ओके. बघा 4/3 πr³. इथं लक्षात 4/3 πr³, ओके. हा झाला इंडिव्हिज्युअल स्पेरिकल ड्रॉपचा व्हॉल्यूम, आणि n म्हणजे पूर्ण याचा, म्हणजे बघा 4/3 πr³ म्हणजे आपल्याकडं पाय शिल्लक राहिला फक्त 3/r, ठीक आहे. 4/3 πr³ इंटू n म्हणजे व्हॉल्यूम ऑफ दीज ऑल सर्टन स्पेरिकल ड्रॉप्स, ओके. म्हणून मी लिहू शकतो v, आणि शिल्लक किती आलं तुमच्याकडं 3 डिवायडेड बाय स्मॉल r, ठीक आहे. इकडे तसंच 4/3 πr³ म्हणजे तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं 3/r, ठीक आहे. मग या 4/3 πr³ ला आपण v ने डिनोट करू. शिल्लक किती राहिलं तुमच्याकडं 3/r, ठीक आहे. चला काही हरकत नाही. बघा 3v काय निघाला इथं कॉमन निघाला. देअरफॉर एनर्जी इक्वल्स टू 3v कॉमन निघाला, टी तर ऑलरेडी होता 1/r मायनस 1/R. देअरफॉर दिस इज द एनर्जी रिलीज्ड, ओके, when the certain amount of spherical drops, okay, get merged to form a big spherical one having a radius r, and in this process the energy get released, and the how much amount of energy get released 3vt bracket 1 upon small r minus of 1 upon capital R. Therefore I can say the option number third one is the correct one. Here you can see the numerical 4 is present, and here in case of option number 3 numerical third one 3 is present. So therefore the option number third one is the correct one. प्रोसिजर एकदम सिंपल होतं हे, एकदम सिंपल. आणि क्वेश्चन मेडिकलचा होता 2014. आता याच्याहीपेक्षा हा क्वेश्चन कसा ॲडव्हान्स आहे, ओके. हे बघा तुम्ही तोपर्यंत पॉज करा, नोट डाऊन करून घ्या, ओके. ओके, मी हा पूर्ण क्वेश्चन मोडून घेतो, आपण याचं सोल्युशन इकडे व्यवस्थितरित्या बघू शकतो जेणेकरून. असं आहे, okay. In this way
we solve the numerical one number of first with lots of difficulties. येतात अडचणी येतात, त्याला मात करणं खूप काही टिकून राहावं लागतं. ठीक आहे. सो वी विल मूव टू द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर सेकंड. सेम कहाणी आहे, तिथे तुम्हाला लक्षात येते. अ लार्ज नंबर ऑफ लिक्विड ड्रॉप्स, तिथं सर्टन नंबर वापरला, इथं लार्ज नंबर. ओके, वी कॅन से लार्ज नंबर इज नथिंग बट एन नंबर ऑफ ड्रॉप्स. ओके, लिक्विड ड्रॉप्स each of radius small a are merged to form a single drop of radius capital. भी तेच सेम कहाणी. समजा छोटे छोटे आहे, यांची रेडियस किती म्हटलं त्यांनी, स्मॉल आहे. मर्ज झाले म्हणजे सेम कहाणी, मर्ज झाले याचा अर्थ काय, एनर्जी काय झाली, रिलीज्ड झाली टू फॉर्म अ बिग वन हॅव्हिंग रेडियस ऑफ स्मॉल बी. द एनर्जी बघा यांनी इथं म्हटलेलं आहे, द एनर्जी रिलीज्ड. आपल्याला मेडिकलचा जो काही आपण आत्ता क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे याच्यात त्यांनी म्हटलं नव्हतं की या प्रोसिजरमध्ये व्हॉट हॅपन्स, एनर्जी रिलीज ऑर एनर्जी ॲब्झॉर्ब. ओके, दे आर गिवन हिअर द एनर्जी इज रिलीज्ड इन द प्रोसेस इज कन्वर्टेड इन टू कायनेटिक एनर्जी. मग जी काय एनर्जी रिलीज झाली ती कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी ऑफ अ बिग ड्रॉप फॉर्म. येतं लक्षात. ओके, म्हणजे मोठा ड्रॉप फॉर्म करण्यासाठी जी एनर्जी रिलीज झाली ती कशात कन्वर्ट झाली, कायनेटिक. दे आर आस्किंग टू फॉर्म द स्पीड ऑफ द बिग ड्रॉप. जेव्हा सगळे म्हणजे स्मॉल ड्रॉप्स एकत्र येतात, ओके, एक मोशन तयार होते. एक काय तयार होते, मोशन. मग तो जो काही मोशन तयार झाला, त्या मोशनमध्ये जो काही बिग ड्रॉप तयार झाला, त्या बिग ड्रॉपचा आपल्याला काय विचारतात, स्पीड. दे आर आस्किंग टू फाइंड द स्पीड. आणि तुम्ही जर ऑप्शन्स बघितला तर आपल्याला झोप लागू शकते, असे ऑप्शन्स आहे. अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2015 अँड द मोस्ट ॲडव्हान्स क्वेश्चन. आत्तापर्यंत आपण जे काही क्वेश्चन्स बघितले ॲडव्हान्स क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन्स नीटमध्ये म्हणा, JEE मेनमध्ये म्हणा येण्याची शक्यता दाट. क्लिअर. तोच सेम कन्सेप्ट. ओके, E रिप्रेझेंट एनर्जी रिलीज अँड सरफेस टेन्शन चेंज इन एरिया अँड दिस चेंज इन एरिया इनिशियल एरिया मायनस ऑफ फायनल एरिया. क्लिअर. ठीक आहे. इनिशियल एरिया का बरं घेतला, फायनल एरिया इकडं का बरं घेतला, हे तुम्हाला लास्ट न्यूमेरिकलमध्ये मी समजून सांगितलं, काही हरकत नाही. ठीक आहे. बघा, देअरफॉर T इंटू एरिया इनिशियल म्हणजे याचा किती एरिया राहतो, 4 पाय. रेडियस A चा स्क्वेअर. हाऊ मेनी ड्रॉप्स, लिक्विड ड्रॉप्स n, देअरफॉर n मायनस इकडे 4 पाय B चा स्क्वेअर. काही हरकत नाही. बघा आता त्या आपण न्यूमेरिकलमध्ये काय केलं, आपण इथं 3 3 आणि RR ॲडजस्ट केला होता. कशासाठी, व्हॉल्यूम तिथं फॉर्म करण्यासाठी. इथं असं काही आहे का, नाही. आपल्या आपण तर कुठंच पोचल्यासारखं वाटत नाही. आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे, समजलं काय करायचं आहे. आता बघा. ओके, बघा आता ही जी काही एनर्जी रिलीज झाली ही कशात कन्वर्ट झाली म्हणते, कायनेटिक एनर्जी. ओके, दिस रिलीज एनर्जीज गेट कन्वर्टेड इन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बिग वन. ओके, त्याच्यामुळे हा मास आणि हा व्हॉल्यूम कशाचा राहणार, बिग ड्रॉपचा. येतं लक्षात. चला, काही हरकत नाही. ठीक आहे. देअरफॉर हाफ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, हाफ आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. V इज नथिंग बट द वेलॉसिटी. सॉरी, मी तुम्हाला कन्फ्यूज केलं. V म्हणजे काय, इथं हाफ mv स्क्वेअर आहे. हाफ mv स्क्वेअर इज नथिंग बट द फॉर्म्युला ऑफ कायनेटिक एनर्जी वेर m रिप्रेझेंट द मास ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल वन पार्टिकल अँड V इज नथिंग बट द स्पीड ऑफ दॅट पार्टिकल. ठीक आहे. सो देअर हिअर V represents the velocity and m represent the mass of that big one. Okay, and V is nothing but the speed of that big particle or big drop. ठीक आहे. मास म्हणजे काय, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे, हे झालं डेन्सिटीचं चिन्ह. व्हॉल्यूम किती राहतं, 4/3 पाय. बिग वनचा रेडियस किती आहे, B, 4/3 पाय R चा क्यूब म्हणजे रेडियसचा क्यूब. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजेच काय, मास. इथे काय शिल्लक राहिलं, वेलॉसिटीचा स्क्वेअर इक्वल्स टू सरफेस टेन्शन. ठीक आहे. आता बघा या सर्टन लार्ज नंबर ऑफ स्फेरिकल ड्रॉपचा आणि यांचा व्हॉल्यूम चेंज होणार का, नाही. याचा व्हॉल्यूम किती राहणार, 4/3 पाय A क्यूब इंटू n. यांचा 4/3 पाय B चा क्यूब. ठीक आहे. बघा 4/3 पाय गेट कॅन्सल. NA स्क्वेअर इक्वल्स टू B क्यूब इज प्रेझेंट. सॉरी, क्यूब. ए म्हणजे काय, रेडियसचा क्यूब पाहिजे ना. ठीक आहे. NA क्यूब इक्वल्स टू B क्यूब. ठीक आहे. आता बघा इथं n आहे, NA क्यूब जर राहिला तर आपला B क्यूब आपण लिहू शकतो. मी काय करतो मग, A नी खाली मल्टिप्लाय करतो, इथे झालं NA क्यूब. ठीक आहे. देअरफॉर 4 पाय बाय A. NA क्यूबच्या ठिकाणी काय लिहू शकतो, B क्यूब मायनस ऑफ 4 पाय.
आता बघा बी क्यूब कॉमन निघू शकतो, त्याच्यामुळे इथं बी क्यूब जर क्यूब झाला तर इथं काय झाला बी, चला काही हरकत नाही, ठीक आहे. देअरफॉर टी, आता बघा 4 पाय बी क्यूब काय निघाला कॉमन, शिल्लक किती राहिलं 1/a मायनस 1/b. थोडं थोडं आपण चाललो, 1/a मायनस 1/a आपल्याकडे तयार आहे, 1/a मायनस 1/a आपल्याकडे तयार आहे, ठीक आहे. इथं शिल्लक राहिला आपल्याकडे डेन्सिटी डिवायडेड बाय 2 इंटू 4 डिवायडेड बाय 3 पाय बी क्यूब व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, ठीक आहे. आता बघा बी क्यूब गेट कॅन्सल, दिस 4 पाय गेट कॅन्सल. चला काय शिल्लक राहिलं बघा, 3 दुनी 6 म्हणजे डेन्सिटी डिवायडेड बाय 6. इथं काय शिल्लक राहिलं तुमच्याकडं व्हीचा स्क्वेअर आहे. इकडं काय शिल्लक राहिलं तुमच्याकडं टी, इकडं 1/a मायनस 1/b. आपल्याला पाहिजे व्हेलॉसिटी, त्याच्यामुळे 6 इकडं मल्टिप्लाय झाला 6t, ठीक आहे. आणि डेन्सिटी आलं खाली, शिल्लक किती राहिलं 1/a मायनस 1/b, ठीक आहे. इकडं शिल्लक राहिलं व्हेलॉसिटीचा स्क्वेअर, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. देअरफॉर 6t डिवायडेड बाय रो 1/a मायनस 1/b, ठीक आहे. स्क्वेअर रूट म्हणलं तर एक तर स्क्वेअर रूट लिहा किंवा 1/2 लिहा. सो इन दिस वे यू कॅन सॉल्व इट. बघा इथूनच तुमचा क्वेश्चन सॉल्व झाला, 1/a मायनस 1/b सगळ्या ऑप्शनमध्ये आहे. परंतु त्यानंतर 60/रो तुम्हाला इथं दिसते, हे दोन तर ऑप्शन काय झाले कॅन्सल. 60/रो इकडे 1/a आहे, इथं 1/b आहे, पण आपल्याला 1/a मिळाला पहिले, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट वन इज द करेक्ट वन. ॲडव्हान्स, ओके, म्हणजे तो डुमरी क्वेश्चन नाही आहे, ओके. इट इज नॉट डुमरी क्वेश्चन. द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2015 अँड द मोस्ट ॲडव्हान्स क्वेश्चन आय हॅव एव्हर सीन, ओके. म्हणजे आत्तापर्यंत आपण 20-22 न्यूमरिकल्स याचे सॉल्व केले, परंतु याची एक ऑथेंटिक लेवल होती. अशा प्रकारचे क्वेश्चन म्हणजे नीटमध्ये येण्याची शक्यता 100%, ओके. आय एम सेइंग 100% अशा प्रकारचे येण्याचे चान्सेस राहतात, ओके. म्हणजे त्याचा एक आहे दमदारपणा, ओके. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.